मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जरांगेंनी नकार दिलाय। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालाय। दरम्यान उपोषण स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे ती खालावत जात आहे। राज्यभरामधून मराठा समाज बांधव अंतरवली सराटी गावामध्ये दाखल होत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाज जे आहे ते अंतरवली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल होत आहे। जरांगे पाटील उपचार घेत नाहीये, पाणी देखील घेत नाही, त्यामुळे जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे ती गंभीर होत चालली आहे। आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत। दादा, कुठून आलात तुम्ही? परळी तालुका। बर, काय भावना आहे? कधी आलात? जरांगे पाटलात काही भेटलं का, बोललं का? बोलणं झालं नाही। मी रात्री 11 वाजता आलो। 20-25 जणांची टीम आहे। लहान लहान विद्यार्थी मुलं सुद्धा आली तिथं, मुलं। आमच्या दादाला एकच विनंती आहे की दादांना औषधोपचार घ्याव्या आणि लाखो गेले तर चालते, पण आम्हाला दादाची गरज आहे। जर तशी वेळ आली तर आपण डबल मुंबईला करोडोच्या संख्येने जाऊ, ही दादाला विनंती आहे। मुंबईला गेलो आम्ही, आता कुठपर्यंत आमचा अंत पाहणार आहोत, कारण की मराठा समाजाचे या आरक्षणातून वंचित आहे। म्हणून सरकारला एकच विनंती आहे की आमच्या राज्याचा इतका अंत तुम्ही पाहू नका, आता तरी काहीतरी याच्यावर तरी पर्याय काढा। जरांगे पाटला तब्येत आता बऱ्यापैकी म्हणजे खालावलेली। आम्ही पाठीमागे बी एकदा इथे येऊन गेलो, पण सरकार हे सर्वसामान्य जनतेचा छळ करतंय किंवा जाणून बुजून रोष म्हणजे मराठ्यावर उतरतंय आणि बाकीच्या नेत्याचं ऐकून जे सरकार झोपेतच घेऊन घेतंय जाणून बुजून। आम्ही बदनापूरहून आलो, आमचं म्हणणं उपचार घ्यावं त्याने जरांगे पाटला, सरकारनं लवकरात लवकर आरक्षण द्यावं, एवढी विनंती। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहे ते अंतरवली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्या भावना तीव्र आहेत असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, अंतरवली सराटी। तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडलेला आहे। सुधाकर, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे। खरं तर त्यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जरांगे पाटलाच्या उपोषणात 6वा दिवस असून जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे ती खालावत चालली आहे। या ठिकाणी हजारो मराठा समाज बांधव अंतरवली सराटी गावामध्ये एकवटला आहे आणि जरांगे पाटलांना विनंती करत आहे की दादा तुम्ही पाणी घ्या, लाख मेले तरी चालेल, मात्र लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, अशा प्रकारची भावनिक साथ या ठिकाणी मराठा समाज बांधव जरांगे पाटलांना घालत आहे। आणि नारायणगडचे जे स्वामी आहेत शिवाजी महाराज, ते देखील या ठिकाणी अंतरवली सराटी गावामध्ये उपोषणस्थळी दाखल झाले आहेत आणि ते जरांगे पाटलांना विनंती करताय पाणी घ्या म्हणून। आणि ते शिवाजी महाराज जे आहेत नारायणगडचे महाराज, ते या ठिकाणी जरांगे पाटलांना पाणी पिण्यासाठी विनंती करत आहेत, जेणेकरून शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील या ठिकाणी अनेक दिवसापासून त्यांचे घरचे संबंध आहेत। वैयक्तिक जरांगे पाटील नेहमी शिवाजी महाराजांच्या नारायणगड येथे भेटीला जायचे, त्याच शिवाजी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी पाणी पिण्यासाठी विनंती देखील केली जाते। मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जरांगे पाटील या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या हस्ते देखील या ठिकाणी पाणी घेण्यास त्यांनी नकार दिल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। कारण नक्कीच सुधाकर, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सध्या देखील उपचार घेण्यास नकार दिलेला आहे, मात्र त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी, त्याबाबतचे काय अपडेट आहेत? कारण आपण जर पाहिलं तर जे विद्यार्थ्यांचं जे उपोषण चालू होतं त्यातील काही विद्यार्थी त्यांचे काही परीक्षेचे प्रश्न असल्यामुळे ते या ठिकाणाहून सध्या तरी नाहीये, ते सध्या उपोषण स्थळावरून काल रात्री विद्यार्थी गेलेले आहेत आणि मराठा समाज बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सध्या या ठिकाणी अंतरवली सराटीमध्ये आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव ते या ठिकाणावरून त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत ती गेले आहेत। नक्कीच, खरं तर जशी अपडेट आली होती त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे, त्यामुळे त्यांच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, मात्र ते उपचारास नकार देत आहेत। खरं तर सकाळी जसं तुम्ही दाखवलात तिथल्या प्रतिक्रिया घेत असताना सलाईन लावण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तरी त्याला देखील जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे। मात्र त्या ठिकाणच्या नागरिकांची याबद्दलची भूमिका काय, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे?
कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे नागरिक जे आलेले आहेत मराठा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि त्यांची मागणी आहे मनोज जरांगे पाटलांना. ते वारंवार विनंती करत आहे की पाणी घ्या, उपचार घ्या, या अशी भावनिक साथ या ठिकाणी समाज घालत आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी समाजाच्या विनंती केली जाते की पाणी घ्या आणि लाख मेले तरी चालेल, मात्र लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, अशी प्रकारची भावनिक साथ या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी घालत आहे. आणि आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी जरांगे पाटलाला विनंती केली जात आहे की पाणी घ्या, पाणी घ्या म्हणून. मात्र जरांगे पाटील जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र आता जरांगे पाटलांना पाणी पिण्यासाठी विनंती केली जात आहे. आता जरांगे पाटलांना पोटभर तरी पाणी घ्यावं अशा प्रकारची विनंती केली जात आहे. नक्कीच सुधाकर, खरं तर त्या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांकडून त्यांना पाणी पिण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे. ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहत आहोत. मात्र त्या ठिकाणी सध्या डॉक्टरांची टीम उपस्थित आहे का, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.